कर्म करायला जातो आणि आपल्यासोबत काही ना काही कांड होऊनच जाते. तर पब्लिक सकाळी सकाळी उठून गेलो डायरेक्ट आजीच्या घराकडं, कारण की आपल्याला तो भाऊ काहीतरी गंज ठेवायचे म्हणे आजी. तर गेलो भाऊ डायरेक्ट आजीच्या घरी. त्यांनी गंज ठेवून दिले भाऊ. झालं भाऊ आपल्यासोबत कांड, जे आपला डायरेक्ट दातात तुटला भाऊ. हे नका विचारू कसा तुटला म्हणून. दाताचं विसरून डायरेक्ट निघालो भाऊ मी डायरेक्ट घरी जाण्यासाठी. तिथून गेली डायरेक्ट तरी निघालो भाऊ नांदगावले. आपल्या आजी होता भाजीपाला, कारण की हा भाजीपाला जायचा होता शाळेत. डायरेक्ट शाळेत भाजीपाला घेऊन डायरेक्ट आलो भाऊ मी बाहेर. डायरेक्ट बसमध्ये चढून डायरेक्ट गेलो भाऊ आपण नांदगावच्या रस्त्यानं. काकांना गाडी केली भाऊ हिनं फुल स्पीड आणि डायरेक्ट निघालो भाऊ नांदगावच्या रस्त्यानं. तेवढ्यात आपण घेतलं भाऊ डायरेक्ट नांदगावात प्रस्थापन. आता निघाल डायरेक्ट ट्युशनच्या हॉलच्या साईडनं. नांदगावात जाऊन डायरेक्ट आलो भाऊ आपण आपल्या ट्युशनच्या हॉलवर. हे पाप मोठी चित्रकथा करूनच राहिली होती इथे. तेवढ्यात आलो मग इथं टाइमपास करत बसलो. थोडा कोळ्यानं निघालो भाऊ आम्ही ट्युशनच्या हॉलवर जाण्यासाठी. इथून डायरेक्ट आलो भाऊ ट्युशनच्या हॉलवर. आता मी भेटतो ट्युशन झाल्यावर. सुटली भाऊ डायरेक्ट आमची ट्युशन. डायरेक्ट आलो भाऊ मी बाहेर. मग आम्हाला भेटला ट्युशन मैचा. हे आले ते म्हणते काहीतरी काम होतं म्हणते नांदगावात. हे आले भाऊ कपडे घ्यायला. हे पा मशान घेतले शर्ट 2. मी चिडून राहिले होते मला दात तुटला म्हणून. तिथून डायरेक्ट गेलो भाऊ दुकानात, कारण की इथे घ्यायचं होतं मशाले फेसवॉश. तर फेसवॉश घेत बसलो ना, इथं सजेशनच चालू होतं भाऊ. तर हे मग घरी जायचं नाव घेते का नांदगाव झाल्यावर चित्रकथा तर काही कमी होतच नव्हता यायचा. चित्रकथा खतम झाला खतम होत नव्हता. पहा भाऊ मग आता तुम्ही. तर याच्या पुढे काय झालं हे जर पाहत असन तुम्हाला करून घ्या तुम्ही सबस्क्राईब. जर याचा फुल पार्ट पाहिजे असेल तर कमेंट करा भाऊ. तर मी भेटतो तुम्हाला याच्या पार्ट 2 सोबत. तेव्हापर्यंत बाय.